धन्यवाद. प्रथमतः या PA इनामदार करंडकासाठी समन्वयक म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी डॉक्टर नूरजहां शेख आणि इनामदार सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी समन्वयक म्हणून माझी निवड केली. पथनाट्य, नृत्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा ह्याच्यामध्ये पार पडल्या गेल्या काही दिवसामध्ये आणि अत्यंत सुंदर असा प्रतिसाद या सर्व स्पर्धांना मिळाला. बालनाट्य स्पर्धेमध्ये अनेक वेगवेगळे विषय हे परीक्षकांना बघायला मिळाले. पथनाट्यासाठी आपण विषय दिलेले होते, त्या 2 विषयांवर आधारित काही पथनाट्य इथे सादर झाली आणि बालनाट्यामध्ये बघितलं तर साधारणतः 14 संघ यावर्षी या बालनाट्यामध्ये सहभागी झालेले होते. त्यातून आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय ही तर क्रमांक दिलेलेच आहेत, परंतु यावेळेला आपण अजूनही 2 बक्षिसं यावेळेला दिलेली आहेत. 30 बक्षिसं आहेत की उत्तेजनार्थ बक्षिसं ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून 2 शाळांना आपण प्रोत्साहनपर पुरस्कार यावर्षी देण्यात आलेले आहेत की त्या शाळांचं सादरीकरण खरंच खूप छान होतं आणि त्यांना जर का यावर्षी प्रोत्साहन दिलं गेलं तर पुढच्या वर्षी नक्की ते पहिल्या 3 क्रमांकामध्ये येऊ शकतील अशी परीक्षकांना खात्री वाटली. म्हणून त्या 2 संघांना प्रोत्साहनपर बक्षीस यावर्षी आम्ही दिलेलं आहे. अशी एकूण 5 बक्षिसं ही नाटकासाठी आहेत. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेखन आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे आणि अभिनयांची मुलींसाठी 3 आणि मुलांसाठी 3 अशी 3 बक्षिसं सुद्धा आहेत. त्यामुळे बालनाट्यासाठी भरपूर बक्षिसं इथे आम्ही देणार आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचं सादरीकरण अत्यंत छान होतं. फक्त काही शाळांचं मला असं सांगावंसं वाटतं की काही शाळांनी विनोद निर्मिती करण्यासाठी विनोद निर्मितीचा घाट घातला असं काही शाळांच्या बाबतीमध्ये मला जाणवलं. लहान मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण एखादं विनोदी नाटक सादर करतो तेव्हा तो विनोद कशा प्रकारचा असायला हवा हे लेखकांनी किंवा दिग्दर्शकांनी किंवा शिक्षकांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण जर काही विनोद जसे आपण मराठीमध्ये म्हणतो ना की कमरेखालचे विनोद, तशा प्रकारचे विनोद जर का शालेय पद्धतीवरती जर का यायला लागले तर ते मुलांवरती नाट्यसंस्कार नाही आहेत असं मला फार वाटतं. त्यामुळे विनोद निर्मिती करायची असेल तर लहान मुलांच्या वयाला अनुसरून नाटकामध्ये विनोद निर्मिती व्हायला हवी किंवा नाटक करतोय म्हणजे ते विनोदी व्हायलाच पाहिजे, याच्यासाठी काहीतरी ओढून ताणून विनोद करायचा असंही कृपया संघांनी करू नये. नाहीतर काय होतं, जो तुमचा मूळ विषय असतो ना तो मूळ विषयच हलतो आणि मग तुम्ही विनोद निर्मिती करण्यामागे पळत सुटता आणि मग ती धड विनोद निर्मिती पण होत नाही आणि धड नीट सादरीकरण पण होत नाही. अशा कुठल्या तरी मधल्या अवस्थेमध्ये आपण अडकतो आणि मग आपल्याला जो विषय चांगला असतो पण त्याची मांडणी नेमकी चुकते आणि त्याच्यामुळे आपलं बक्षीस हुकलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की जे शिक्षक लिहित आहेत किंवा तुम्ही बाहेरून स्क्रिप्ट घेत असाल तर ती नीट बघा एकदा की विनोद म्हणून विनोद घडत नाही आहे ना, तो विनोद घडला पाहिजे. तो असं ओढून ताणून तयार करता येत नाही. विनोद घडला पाहिजे, पटकन उत्स्फूर्तरित्या तो आला पाहिजे. अशा प्रकारचं काही विनोदी बालनाट्य जर का तुम्हाला शोधता आलं तर तशी बालनाट्य नक्की शोधा. प्रथम 3 क्रमांक जे आहेत ते सगळेजण बक्षीस घेण्यासाठी उत्सुक आहेत, तर मी फार वेळ काही बोलत नाही. मला पुन्हा एकदा समन्वयक म्हणून संधी दिल्याबद्दल मी डॉक्टर नूरजहां शेख आणि इनामदार सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.